शेतजमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपळगाव रिसोर्ट पोलीस ठाण्यात 5 संशयित जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार प्रतापसिंग शंकर परदेशी राहणार गाळण यांनी दिलेल्या फिर्यादीत डांबुर्णी शिवारातील वादग्रस्त शेतात दिनांक 3 जुलै रोजी ते कुटुंबियांसह ज्वारीतील गवत काढत असताना संदीप परदेशी, प्रदीप परदेशी, विशाल परदेशी, भारती परदेशी व मनीषा परदेशी हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून प्रतापसिंग परदेशी यांना काठीने मारहाण केली, तर कांताबाई व सविता यांनीही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर संशयित आरोपींनी पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची व जमीन विकून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी प्रतापसिंग परदेशी यांनी उपचार घेतल्यानंतर पिंपळगाव रिसोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी 5 संशयित जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पिंपळगाव रिसोर्ट पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका.